जीवाची होती आगाही। अहो विजयताई, तुमची प्रगती बघायला आम्ही नाही येणार तर दुसरं कोण येणार? हाय का नाही हो? तर हे छप्पर बसवलं काय नवीन? सुनबाई, प्रसाद घ्या, थांबायचं नाही, या लवकर। हा, आता तात्यासनी काय झालंय तोंड फुगवायला? कशा पाय बोलायलास? हा, गप की जरा। मग आता आमचं सगळं चांगलं चाललंय म्हणून पूजा ठेवली आहे, मग तात्यासनी काय आनंद वाटना बघ। माणसंही आलीत पूजेला, हसा की म्हणावं जरा, आणि मनात नसेल तर चेहरा तरी हसरा ठेवा। तात्या, चला दर्शन घेऊन निघूया। 4 लोकही आले, बरं नाही दिसत, चला दर्शन घेऊन लगेच निघू। चल चल, येतात ते, या। बसा, आलेच। वहिनी, अगदी छान केलं तुम्ही। हो ना, स्वतःच्या मेहनतीने केलंय सगळं, 1 रुपयाची मदत म्हणून नाही कोणाची। तसं गावात म्हणायला आहेत आपली लोक, पण काही उपयोग नाही, काडीची मदत करत नाहीत। येते मी। हा या। हा, काय बोलायलीस? का बस, जावई बापू कुठे दिसेना? कामात आहेत त्यांनी। आता कोणी त्यांना लाचार म्हणल, कोणी काही म्हणल, तर आपण काय कोणाच्या तोंडाला हात लावायला जात नाही। पण जवळ रामण्णा शेठचा हात आहे डोक्यावर,
त्यावर कसलं टेन्शन नाही. नमस्कार. या या विजया, रामांना शेट आले. थांबायला सांगा. या 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 तात्या, ठरवटा की शेड बसणार आहेत. घरातलीच माणसं आहोत. हा, पाहुण्यांना जरा बसायला जागा. तुमच्यामुळं झालं बघा संग. घराला नवं छप्पर मिळालं नाही तर नुसती नावाला गावात सासरवाडी असून काही उपयोग नाही. तुम्ही आपली माणसं. नामा, अरे आपली माणसं कायमच सांभाळतोय ओनली वन रामण्णा. चला दर्शन घेऊन गेली आल्यासारखेला असं नको. आता झालं एवढा अपमान कमी नाही का? चला. विजयाला काय वाटेल? हे तर तिच्या घरी शुभ कार्य आहे, त्याच्यामध्ये पूजा आहे, दुधात मिठाचा खडा न कर. काय झालं? काही नाही, ते घरात खूप कामं पडलेत, म्हटलं निघूया. कळलं मला. कन्नड माणूस बघून तात्यासनी राग होय ना? अगं बाई तसं नाही. नाही तसंच आहे. एवढा राग येतोय तर मग घरात भाडे करू म्हणून कन्नड माणूस कसं चालतोय? साहेब बस साहेब बस बस. हा झाली गाणी बंद. अरे नाम्या, तू त्याचं काय ऐकतोयस? मग कोणाचं ऐकू? तुमचं. अहो जी मदत करतात ना तीच आपली माणसं. नमस्कार साहेब्री. नमस्कार. नानु रामण्णा. या गावातलं कन्नड प्रतिष्ठित माणूस असतंय बघा मी. साहेबरी, तुम्ही आमचं, आम्ही तुमचं, म्हणजे आपण कसं एकमेकांचं असतंय. आता लागलं असेल चुकून नाही रे. आता तेच गाणं नाहीच ऐकायचं. करेक्ट बोललात. आपली माणसं कळतातच लगेच. आपली म्हटल्यावर जरा आमच्या घराकडे येऊन जाऊया किंवा जरा चहा पाणी नाश्ता गिस्ता करून सोडूया की. नक्की येणार. तुम्ही पण या की आमच्या घरी. चहा कुडली की. नाम्या, तू नुसता उभा काय राहिलायस? मग काय करू म्हणताय? बरोबर आहे रे. तू काय करणार? अरे पाठीचा कणा नाही सरळ तुझ्या नाही ताट तो, यांची हुजरेगिरी कर आयुष्यभर. ते कानडी माणसं बघ
कशी एकमेकांना भेटतात आणि मदत करतात ते लक्षात ठेव. ह्यांच्या समोर एकदा नमतं घेतलंस ना की आयुष्यभर नमतं घ्यायला लागेल तुला. अरे आपली मराठी संस्कृती आपण टिकवायची असते म्हणून मराठी गाडी लावतो ना आपण. हे असं चालू राहिलं ना तर गावामध्ये मराठी माणूस नावाला दिसणार नाही. तात्या, तुमच्या हातून काही होत नाही ना तुमच्या त्या नातवाकडून. घरातला राग असा रस्त्यावर गलाटे घालून काढायचा नसतो. धिंगाणा म्हणतो मी. गैरसमज आहे तुमचा. ह्या अंगामध्ये जोपर्यंत मराठी रक्ताचा शेवटचा थेंब माहिती नाही तोपर्यंत हा तात्या तुझ्या बरोबर लढणार. पुढे संकट येऊ दे किंवा नको येऊ दे. अरे हा तात्या रांगडे पाटील एकटा भारी आहे तुमच्यासाठी 1000 जणांना. बाई चला, या लाचार माणसाच्या घरचं पाणी बी प्यायचं नाही मला. इदू येणू केळ
विनोदू प्रश्न ना ते उभं राहता येईल नव्ह तुला? आदू एक साध्य अगं पण मराठीत बोल की मग कळन मला. ते महत्वाचं आहे का इथे? तू नुसतं असं बघत बसणार आहे का? हात दे, उचल मला. मी तुला इथं अजून कोणी दिसतं का? मला असं कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. उचल मला. माझं भरतनाट्यम खूप दुखतंय काय? अप्पांना कळलं तर? चल डॉक्टरकडे जाऊया. चल चल. पण कसं? एक मिनिट. आपलंच नाणं खोटं म्हटल्यावर काय करायचं? शांत राहा, जरा दमानं घ्या. आमच्या बाई म्हणतात डोक्यावर साखर आणि जिभेवर बर्फ ठेवायचा असतो. अगं डोक्यावर बर्फ आणि जिभेवरती साखर आणि एका लक्षात ठेवायचं सोयऱ्या, आयुष्यात कधी बी कोणाची लाचारी पत्करायची नाही. जे काय करशील ना ते स्वतःच्या हिमतीवर करायचं. हा लाचारी म्हणजे? ते शिकवलं नाही वाटतं शाळेमध्ये तुम्हाला? चला. ते विजूच्या घरामागे चक्कर मारलीस का तू? नाही. लय बारीक बारीक असं गार्डन केलं माहितीये. मग तुला सांगतो 4-5 टेबल टाकली की नाही असलं पॉज दिसेल माहितीये. घर तर कसलं पॉश केलंय. नाहीतर आपलं आहे कधी कुठनं काय डोक्यात पडेल काय नेम नाही बघा. आता भाडेकरू आलेत ना, बघूया आता काय सुधारणा होते का. शेवटी एका कानडी माणसामुळेच आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी सुटणार आहेत. अडचणी सुटायला लागल्यात की वाढायला लागल्यात? आणि ह्याला काही प्रमाणात तुमचं नाव रबी कारणीभूत आहे, लक्षात ठेवा. आता माझ्या सगळ्या आशा फक्त अर्जुनावरती आहेत. उद्या आलो. ಎಲ್ಲ ನಿನ್ನಿಂದಲೇ ಆದದು तुझ्यामुळे. त्या हुच्चप्पाने मला ते घर दाखवलं नसतं तर मला त्या तात्याचं तोंड बघावं लागलं नसतं. मराठी मराठी मराठी. किती दिवस जगणार हा म्हातारा आणि त्याच्यानंतर कोण करणार मराठी मराठी? अर्जुन तो कुणा कुणाला पुरणार? हे गाव सगळं कन्नड, माणसं कन्नड, पण त्याचं काय ते सारखं कानडी कानडी कानडी. सर कानडीला कन्नड कन्नड खोतून ನನಗೆ कळतंय मला. त्यांना पण कळेलच. तो म्हातारा मराठी मराठीची टिमकी वाजवतो आणि त्याचा नातू माझ्या मुलीवर आरोप करतो. या राघवेंद्र कोकणनूरच्या बुद्धा बुद्धा असं देतो. सर सर अय्यो. सर सर अय्यो, सर वेंकटरमण. बस सर बस बस अयो सर बस. अयो अय्यो कृष्णा. सर नीरू कोडला आणि टॅबलेट. पेद्दा. थँक्यू सर. ऐक ना, मी नाही भिजवलं तुझा भुईमुग. अगं त्या विषयी नंतर बोलू आपण, आधी समोरचं मिटूया. हो पण मी
सांगते फक्त. अगं नंतर सांग बाई, आता डॉक्टरकडे चाललोय ना. थांब जरा. माझ्या खोलीत पाणी कसं आलं? ते पाणी सांग ना. ते अगं डॉक्टरकडे जायचं, चल लवकर. हो अर्जुन, तू सांगणार नाही ना कोणाला? काय? ते मी घुंगरू. नाही नाही नाही, काय सांगत नाही मी. पण माझ्या खोलीत पाणी कसं आले सांगितलं नाही तू. अगं